एक ज्ञानेश्वर करडे या नावाचा भोंदू बाबा, तलवार बाबा इथं प्रचलित होता स्थानिकांच्या तक्रारीवरून. कारण की कॅप्टन अशोक खराच्या नंतर आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आमचा नंबर जाहीर केलाय की असा प्रकार कुठं घडत असेल, भोंदू बाबा कुठं असतील तर आमचा संपर्क साधा, आमच्या सांगा तुमचं नाव गोपनीय ठेवलं. त्याला सांगितल्यानंतर आम्हाला प्रचंड कॉल येतात आणि असंच ह्या बाबाचा पण आम्हाला कॉल आला होता. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं. पोलीस प्रशासनाने या बाबांवर तात्काळ त्याचे म्हणजे 2-3 रविवार, दर रविवारी बसायचा, ते 2-3 रविवार पाळत ठेवले आणि त्यांचे काय आहे ते सगळं पाहिले त्यांनी. त्यानंतर त्यांच्यावर रेड करून त्यांनी इथून उचलले. मी ज्ञानेश्वर करडे आणि सोशल मीडियामध्ये फेमस झालेला तलवार बाबा. तर तलवार बाबा हा नवीन नाव भेटलेले आहे. तर नवीन नावाचा माझा उद्देश आणि संकल्प घेऊन आजपासून मी कार्य करणार आहे. महाराष्ट्रामध्ये असेल की नवे तर अख्ख्या भारतामध्ये जेवढे माता भगिनी आहेत तर त्यांच्या सुरक्षेसाठी लागेल तर मी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जसं शासनाकडून परवान्यासहित कसं तलवारी भेटतील ह्याची मी पूर्ण प्रयत्न करील. आणि राहिली गोष्ट माझ्यावर गुन्हा दाखल झालेली की सरासर खोटी आहे आणि मी परंपरागत चालत आलेली बिरदेवाची पूजा करतो, हा भंडाऱ्याचा महिमा सांगतो. जसं पट्टणकडोली असेल, आरेवाडी असेल, उमरगा असेल किंवा जेजुरीवर असेल, प्रत्येक ठिकाणी हा भंडाऱ्याचा महिमा आहे. त्या भंडाऱ्याचा महिमा सांगतो. मी कोणाला आमिष दाखवलं नाही. माझ्या विरोधामध्ये कोणतेही लोकांनी तक्रार दिली नाही, कोण्याही लोकांनी माझ्यावर आरोप केला नाही. हे लोकांनी घडून आलेले षडयंत्र आहे. माझ्यावर निवेदन देण्याच्या पहिलेच लोकांनी माझ्या विरोधामध्ये बातमी दिली. तर अशा गोष्टी करून आणि माझ्या परिसरामध्ये श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान हे खूप फेमस होत असलेले देवस्थान आहे. लोकांना बसण्या उठण्यासाठी जागा, अन्नदान करण्यासाठी जागा होत आहे आणि खूप सारे लोकांचे विचार विमर्श एका ठिकाणी बसून निर्माण होत आहे. तर कोणाला तरी कोणी राजकीय व्यक्ती असेल किंवा कोणी असं सोशल मीडियामध्ये कोणाला देखवलं नसेल, त्या लोकांनी मला बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे. बहुजनांसाठी हक्काचा एक मंच किंवा बहुजनासाठी बसण्यासाठी विचार विमर्श एकत्र करण्यासाठी असा एक देवस्थानाचा ठिकाण बनत होता. तर त्या देवस्थानाच्या ठिकाणाला धुळी पाल करण्याचा षडयंत्र असू शकते. मी आजपर्यंत एकाही व्यक्तीला कोणा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा कोणाला जाहिरात करून असेल की कुठल्याही प्रकारे मी त्यांना अशा पद्धतीचं मी माहिती दिलो नाही किंवा त्यांना बोलवून आमंत्रण दिले नाही. आणि मी येण्याच्या पहिले तुम्ही इथं आलात तर इथं कोण्याही प्रकारचं बंद खोली किंवा गेट लॉक असलेले असे काही घटना जागे आहेत का? तर तुम्ही रिपोर्टर माझ्या पहिले इथं पोहोचले होते. मी गावात होतो. मला कोणी गावात म्हटले की बा असं कोणीतरी कार तिकडे देवाकडे गेले आणि ओपन जागा आहे, म्हणजे खुली मैदान आहे. तर मग मी इथं आलो. तर मला असं म्हणायचं आहे की जर समजा इथं कोणत्याच पद्धतीचे बंद खोल्या नाहीत तर मी लोकांना आमिष किंवा लोकांसोबत गलत कर्म करणं हा सरासर खोटा आहे आणि त्या लोकांनी बनवून घडून आणलेले एक षडयंत्र आहे. आणि दुसरी गोष्ट, मी आजपर्यंत तुम्ही या प्रत्येक परिसरामधल्या प्रत्येक गावात जाऊन सर्वे करा, कोणापासूनही माझ्या विरोधात कंप्लेंट घेऊन या. तर माझी जर कंप्लेंट आली तर मी फाशीची शिक्षाला मी तयार आहे. पारंपरिक मी बोलल्या पद्धतीने पारंपरिक परंपरागत हे पूजा आहे. माझे आजीचे वडील इरगोंडा इथं पूजा करत होते, ते मेंढपाळ होते. त्याच्यानंतर माझी आजी ह्या देवाची पूजा करत होती, कारण एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती करत होती. त्याच्यानंतर माझे वडील आणि माझे काका या ठिकाणी पूजा करत होते. त्याच्यानंतर मी पूजा करत, म्हणजे वंश परंपरागत चालत आलेली पूजा पद्धती आहे. आणि अचानक फेमस होत आहे किंवा जास्त लोकसंख्या इथं वाढत असल्यामुळं कोणाला तरी बघवलं नसल्यामुळं हे षडयंत्र माझ्या विरोधात हे केलेलं आहे. आणि माझं जे शिक्षण आहे, माझं डी.फार्मसी आणि ओपन युनिव्हर्सिटीमध्ये MA झालेले आहे. तर मला कोणालाही फसवले आणि आजपर्यंत मी कोणाला फसवत आलेलं नाही आहे, इथूनही आलं नाही. आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला एक नवीन संकल्प भेटला तलवार बाबा म्हणून. तर महाराष्ट्रामध्ये माझ्या माता भगिनीवर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे. या शिवरायांच्या मातृभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये माता भगिनीवर अत्याचार होत. जसं भवानी मातेनं शिवरायांना तलवार दिली तसं तुमच्या सोशल मीडियानं मला तलवार बाबा म्हणून नाव दिलं. तर मी त्याच पद्धतीनं आज मी प्रत्येक माता भगिनींना वचन देतो की प्रत्येक माता भगिनींना परवाना काढून त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या हातामध्ये तलवार द्यायची जिम्मेदारी माझी. आणि ह्या तलवार देण्यासाठी राम शिंदे साहेब असतील, फडणकर साहेब असतील, आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, पंतप्रधान साहेब असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा आपले वकील असतील, माझे मित्र अविनाश पाचपिपळे यांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा आमचे जय मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवकांत मैलारे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली असे माता भगिनीसाठी मी काम करेल आजपासून. बिलोली पुलिस स्टेशन अंतर्गत जो एक गांव है बडूर करके, उस गांव के अंतर्गत एक भोंदू बाबा था। वो भोंदू बाबा तलवार बाबा के नाम से प्रसिद्ध है। उस बाबा का नींबू के माध्यम से, राख, इसके माध्यम से आम जनता में एक अंधश्रद्धा जो फैलाने का काम वो करते थे, ऐसी खबर इनपुट हमारे पुलिस स्टेशन को प्राप्त हुआ था। उसकी डिटेल में हमने इंक्वायरी की और इंक्वायरी करने के बाद उसके ऊपर छापा डालकर
कार्रवाई की गई है और वो FIR रजिस्टर किया है, आगे की इन्वेस्टिगेशन शुरू है।